नंबर 1. श्री स्वामी समर्थ माळ जप 108 वेळा करा. याचा फायदा असा होतो की तुमच्या मनाला खूप मोठ्या प्रमाणात शांती मिळते. नंबर 2. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज 21 वेळा म्हणा. याचा फायदा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच येते. नंबर 3. प्रत्येक गुरुवारी स्वामींसमोर दिवा लावा. याचा फायदा असा होईल की कार्य तुमचं अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. हा उपाय मनाभावापासून दर गुरुवारी करायचा. नंबर 4. गरिबांना आपापल्या सोयीप्रमाणे भोजन द्या आणि जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. याचा फायदा पापक्षय आणि पुण्यप्राप्ती मिळते. नंबर 5. स्वामी चरित्र सारामृताचं रोज किमान एक तरी पान वाचायलाच हवं. याने तुम्हाला आत्मिक शांती मिळते. नंबर 6. दर गुरुवारी पिवळा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. याने तुमच्या धनात वृद्धी होते आणि घरात सुख येते. नंबर 7. उशीजवळ रात्री झोपायच्या वेळेस स्वामींचा एक छोटा फोटो ठेवा आणि श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. याचा फायदा वाईट स्वप्न बंद होतात. नंबर 8. दृष्टी निवारणासाठी कपाळावर काळा टिळा लावा आणि जप करा स्वामींचा. यामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि दृष्ट निघून जाते. नंबर 9. कुंडलीत जर तुमचा दोष असेल तर कुंडली दोषासाठी ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 27 वेळा म्हणा. याने ग्रह शांती होते. नंबर 10. दिव्यासमोर ध्यान करत स्वामी समर्थ म्हणणे हे फार योग्य आहे. यामुळे तुमची एकाग्रता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते. उपाय नंबर 11. महत्त्वाच्या कामापूर्वी जय जय स्वामी समर्थ हा मंत्र किमान 5 वेळा तरीच नक्की म्हणायचा. याने तुम्हाला कामात यश मिळते. नंबर 12. कुटुंबाने एकत्रित स्वामी समर्थांचा जप करणे. ह्यामुळे फायदा असा होतो की कुटुंबातील सलोखा वाढतो. नंबर 13. दुकानात स्वामी समर्थांची छोटी मूर्ती ठेवून त्याला रोज अगरबत्ती लावा. पूजा करा, प्रार्थना करा, नामस्मरण करा. याने फायदा विक्री व वाढते. नंबर 14. गुरुवारी दरवाजाजवळ हळद कुंकू व फूल हे अर्पण करायचं. याचा फायदा घरात सकारात्मकता वाढते. स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 3 वेळा तरी नक्कीच म्हणायचा. याचा फायदा अन्न तुमचं हे पवित्र होते. नंबर 16. आरोग्य मंत्र 11 वेळा दिवा लावणे म्हणजे स्वामी समर्थांचा दिवा लावून नामस्मरण करा, मंत्र म्हणा. याने फायदा असा होतो की शरीर बळकट होते. नंबर 17. हरवलेली वस्तू आठवून स्वामी समर्थांचा 27 वेळा जप करा. याचा फायदा असा होतो की ती वस्तू सापडण्याची शक्यता वाढते. नंबर 18. ओम दत्तात्रेय नमः हा मंत्र 21 वेळा रोज जपायचा. याने जनावरांचे भय जर तुम्हाला वाटत असेल तर ते दूर होतात. नंबर 19. श्री स्वामी समर्थ वहीत लिहा आणि हे 11 वेळा लिहायचं. यांचा फायदा तुमचं लक्ष केंद्रित होते. नंबर 20. प्रवासाला जायच्या आधी, घराच्या बाहेर पडायच्या आधी जय स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 5 वेळ तरी म्हणायचा. याचा फायदा प्रवास सुरक्षित होतो. नंबर 21. मीठ आणि हळद पाण्यात मिसळून झाडणे म्हणजेच पुसणे. याने घरातील वादविवाद आणि नकारात्मक शक्ती दूर होते. नंबर 22. विहिरीजवळ नारळ अर्पण करत श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 5दा तरी नक्कीच म्हणायचा. याचा फायदा शेतातील पीक सुधारते. नंबर 23. शालेय वस्तूंवर छोटासा टिळा लावून स्वामी समर्थांचा जप केल्यास विद्यार्थ्यांचं वर्तन खूप मोठ्या प्रमाणात सुधारते. नंबर 24. विवाहासाठी जर तुमचा विवाह होत नसेल तर स्वामी समर्थ तारक मंत्र हा रोज 1दा किंवा 21 वेळा तरी नक्कीच वाचायचा. याचा फायदा योग्य स्थळ मिळते. उपाय 25. संकटासमयी 11 वेळा स्वामी समर्थ म्हणणे. चा फायदा मन शांत आणि तुमचा निर्णय योग्य होतो. नंबर 26. स्वामी समर्थ माफ करा असं 5 वेळा दिव्याजवळ म्हणायचं. याचा फायदा तुमची अंतरात्मा निर्मळ होते. नंबर 27. स्वच्छ चौकात पूर्वेकडे तोंड करून स्वामी समर्थांची स्थापना करून त्यांची रोज नामस्मरण आणि पूजा करायची. याचा फायदा कृपा मिळते. नंबर 28. पायथ्याशी चाललेलं वाईट नशीब दूर करण्यासाठी स्वामी समर्थांची रोज पूजा करा, नामस्मरण करा, माळी जपा. याने नशीब तुमचं फळतं. नंबर 29. दुकान उघडताना जय जय स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी म्हणावा. याचा फायदा उत्पन्न वाढते.
नंबर 30, सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ कमीत कमी 3 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा. याचा फायदा तुमचा दिवस हा शुभ जातो. नंबर 31, इंटरव्ह्यूला जात असेल तर इंटरव्ह्यू पूर्वी स्वामींच्या फोटोजवळ पूजा करून अगरबत्ती लावून जप करायचा. याने फायदा असा होते की तुम्हाला यश मिळते. नंबर 32, हॉस्पिटलमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. याचा फायदा बरे होण्यास खूप मदत होते. नंबर 33, संकटातून बाहेर पडण्यासाठी तारक मंत्र हा 11 दिवस नियमितपणे निरंतर श्रद्धा ठेवून म्हणायचा. याचा फायदा अडथळे तुमचे पार होतात. नंबर 34, दररोज घरात एक वेळ तरी निदान कमीत कमी घंटानाद हा नक्कीच करायचा. हा फायदा असा होईल की घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. नंबर 35, इच्छा मनात सांगत स्वामी समर्थांचा जप करायचा, नामस्मरण करायचं किंवा माळ जपायची. याने फायदा असा होईल की तुमची इच्छा पूर्ण होते. नंबर 36, दिवा लावून 1 मिनिट श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण शांतपणे करायचं. याचा फायदा तुमचा दिवस कृपामय जातो. नंबर 37, जर नोकरीसाठी तुम्ही जात असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा घरातून बाहेर निघायच्या आधी म्हणायचा. याचा फायदा योग्य संधी मिळते. नंबर 38, अडकलेली कामे तुमची मार्गे लावण्यासाठी सोमवारी स्वामी समर्थांचा मनोभावे जप करायचा. याचा फायदा तुम्हाला योग्य मार्ग सुचतो. नंबर 39, घरात प्रवेश करताना जय जय स्वामी समर्थ हा एक मंत्र नक्कीच म्हणायचा किमान 3दा तरी. याचा फायदा वास्तुशांती होते. नंबर 40, विदेशी प्रवासासाठी जर तुम्ही जात असाल तर पासपोर्ट जवळ तुमच्या स्वामींचा छोटा फोटो ठेवा. याचा फायदा तुम्हाला यश मिळते. नंबर 41, अपत्य प्राप्तीसाठी 21 दिवस रोज स्वामींची प्रार्थना करायची मनोभावापासून आणि नामजप करायचा. याने संतती योग येतात. नंबर 42, कर्जमुक्तीसाठी ओम स्वामी समर्थाय ऋणमोचकाय नमः हा मंत्र नियमितपणे म्हणा. याचा फायदा कर्ज कमी होते. 43, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाआधी जय स्वामी समर्थ हा मंत्र किमान 3दा तरी म्हणायचा. याचा फायदा लक्ष आणि स्मरण वाढते. नंबर 44, प्रेम संबंधासाठी दोघांनी मिळून गुरुवारी स्वामी समर्थांचा जप करायचा. हा प्रत्येक गुरुवारी. याचा फायदा दोघांमधील सुसंवाद वाढतो. नंबर 45, आजारी पाळीव प्राण्याजवळ स्वामी समर्थांचा जप करा. याचा फायदा की त्या प्राण्याचं आरोग्य हे सुधारते. नंबर 46, घरातून निघताना आधी उजवा पाय बाहेर टाकायचा आणि स्वामी समर्थ हे नाव 3दा घ्यायचं. याचा फायदा स्वामींचं संरक्षण मिळते. नंबर 47, मोबाईल उपकरण सुरू करताना जय स्वामी समर्थ हा एक मंत्र म्हणा. याचा फायदा तांत्रिक अडचण जर तुम्हाला येत असेल तर ती दूर होते. नंबर 48, वाद मिटवण्यासाठी संबंधित नाव म्हणजे ज्याच्याशी वाद सुरू आहे त्याचं नाव घेऊन स्वामींचा जप करायचा. याचा फायदा संवाद पुन्हा सुरू होतो. नंबर 49, शत्रूंपासून संरक्षणासाठी स्वामींना दर गुरुवारी मंदिरात नारळ अर्पण करा. याचा फायदा तुमच्या आयुष्यातील संकट टळतात. नंबर 50, घरात मिठाच्या पाण्याने झाडा पुसा आणि दिवा लावायचा. सोबतच स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं. याचा फायदा सकारात्मकता वाढते. नंबर 51, सकाळी उठल्यावर हात जोडून जय स्वामी समर्थ हा मंत्र 3दा तरी नक्कीच म्हणायचा. याचा फायदा मनशांती मिळते. नंबर 52, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 5 वेळा चेहऱ्यावर हात फिरवत म्हणा आणि पवित्र पाण्याने धुवत म्हणा. याचा फायदा चिंता दूर होते आणि तुमचा दिवस शांत जातो. नंबर 53, महत्त्वाचं काम यशस्वी करण्यासाठी जय जय स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 21 वेळा तरी नक्कीच म्हणायचा. याचा फायदा अडथळ्याशिवाय तुमचं काम पूर्ण होते. नंबर 54, नवीन व्यवसाय सुरू करताना ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 51 वेळा म्हणायचा. याचा फायदा व्यवसायात तुम्हाला भरभरून यश मिळते. नंबर 55, वारंवार उशीर होण्याच्या सवयीवर सकाळी उठता क्षणी स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 5 वेळ तरी म्हणायचा. याचा फायदा तुम्हाला शिस्त लागते आणि तुमची पूर्ण कामे वेळेवरच होतात. नंबर 56, मन तुमचे बेचैन होत असेल तर 10 मिनिट शांत बसून स्वामी समर्थांचं नामस्मरण किंवा जप करा किंवा एक माळ 108 तरी पूर्ण करा. याचा फायदा आंतरिक शांती अनुभवता येते. नंबर 57, सतत जर तुम्हाला नुकसान होत असतील तर ओम श्री दत्तात्रेय नमः हा मंत्र 40 दिवस सलग म्हणायचा. याचा फायदा नुकसान थांबते आणि तुम्हाला यशस्वी मार्ग सापडतो. नंबर 58,
भांडणं झाले असतील तर समोरच्या व्यक्तीचं नाव मनात घेत स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा तरी म्हणायचा कमीत कमी. याचा फायदा तणाव कमी होतो आणि भांडण सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. नंबर 59, नातेसंबंधात संपर्क जर तुमचा तुटला असेल तर रोज स्वामी समर्थ हा मंत्र 27 वेळा नक्कीच जपा. याचा फायदा संपर्क परत होतो. नंबर 60, वरिष्ठांचा राग शमवण्यासाठी जय स्वामी समर्थ म्हणत त्यांच्या फाईलवर गंध लावा. याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमचे संबंध सौम्य होतील आणि त्यांचा राग शमून जाईल. नंबर 61, घर सतत अडचणीत जर तुमचं असेल तर घरात प्रत्येक गुरुवारी धूप, दिवा आणि स्वामींचा जप करा. याने तुमच्या घरात शांती नक्कीच येईल. नंबर 62, तुमची प्रगती जर थांबली असे तुम्हाला वाटत असेल तर दर गुरुवारी स्वामी मंदिरात जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 51 वेळा म्हणून एक नारळ अर्पण करायचा. याचा फायदा तुमच्या विकासाला पुन्हा गती मिळते. नंबर 63, उपाय विसरू नये म्हणून एक वही ठेवा. त्यात दररोज एक नाम लिहा. याचा फायदा असा होईल की सातत्य, श्रद्धा हे तुमची टिकून राहील. नंबर 64, वाईट स्वप्न जर तुम्हाला वारंवार येत असतील तर झोपताना रात्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा. याचा फायदा तुम्हाला शांत झोप लागते आणि स्वप्न शुभ होतात. नंबर 65, लक्ष तुमचं साध्य करण्यासाठी सकाळीच उद्दिष्ट आठवून स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा म्हणा. याचा फायदा तुम्हाला ध्येयपूर्ती होते. हे उपाय अगदी छोटे, साधे, सरळ आणि सोपे आहेत. फक्त नियमितपणे सातत्याने स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर केले तर स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.